कच्ची कैरी वापरून असे 2 मस्त भन्नाट पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे। पहिली तर आमचूर पावडर आणि दुसरं हे कैरीचं गारगार असं खरमाट। दोन्ही रेसिपी एकदम झटपट होणाऱ्या आहेत आणि जास्त तामझाम नसलेल्या आहेत। नमस्कार मंडळी, मैरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पहिला पदार्थ करतोय कैरीपासून आमचूर पावडर कशी घरीच बनवून स्टोअर करायची ते बघणार आहोत। त्यासाठी आधी मी कैऱ्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या। त्याच्या बाहेरची जी साल आहे ती सोलून घ्यायची। कुठल्याही पिलरच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने बाहेरची साल काढून घ्यायची। तर इथे बघा मस्त असा आंबा जो आहे इथे साल काढून झालेला आहे। आता कुठलीही किसणी घ्या तुमच्याकडे जी असेल ती, किंवा मग स्लायसरच्या मदतीने सुद्धा तुम्ही स्लाइस करून घेऊ शकता। माझ्याकडे असलेल्या ह्या किसणीचा जो जाडसर भाग आहे तो वापरून मी हे असं किसून घेते। तुम्ही जेवढं हे पातळ कराल ना तेवढं ते पटकन सुकेल आणि जास्त कुरकुरीत असं सुकलं जाईल। जास्त जाडसर असेल तर मग ते मिक्सरमध्ये सुद्धा फिरलं जाणार नाही आणि त्याला सुकायला सुद्धा जास्त वेळ लागेल। त्यामुळे हे असे मस्त काप किंवा किसून घ्या। असं मस्त हे उभं मी असं करून घेतलेलं आहे। आता काय करायचं, एक पसरट ताट घ्या किंवा प्लास्टिकचा पेपर घ्या, काहीही घ्या। त्याच्यावरती तुम्ही हे असं पसरवून ठेवायचं। चांगलं ऊन असेल तर एका दिवसामध्ये सुद्धा हे सुकलं जातं, किंवा तुम्ही 1-2 दिवस व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत सुकवलात तरी सुद्धा हे सुकून छान तयार होतं। तर आता बघा इथे मी 2 दिवस सुकवले। 2 दिवसानंतर बघा किती मस्त असं हे सुकलं गेलं। चांगलं सुकलं ना तर हे मिक्सरमध्ये सुद्धा चांगलं वाटलं जातं। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालायचं। ह्याच्यात मी काहीही घालणार नाही आहे, फक्त ही आमचूर पावडर अशीच मिक्सरमध्ये फिरवायची आणि मग तयार होते। तुम्ही ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला जे काही स्पाइसेस हवे असतील ते सुद्धा तुम्ही ह्यात ॲड करून ठेवू शकता, पण मी ह्याच्यात काहीही घातलेलं नाही आहे। फक्त ही आमचूर पावडर कैरीपासून बनवून तयार केलेली आहे। हिला काचेच्या बरणीमध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता, बाहेरही ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवली की अजून जास्त काळ हे टिकते। तर आता आमचूर पावडर बनवून झाली। आता तुम्हाला कैरीचं गारगार खरमाट कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। त्यासाठी कैऱ्या घ्यायच्या आणि सालीसकटच चिरून घ्यायच्या, साल काढायची गरज नाही। खरमाट करताना ना आंबा जो असतो जो कच्चा आंबा त्याला डायरेक्ट किसायचं असतं, म्हणून इथे सालीसकट मी इथे चिरून घेतल्यात बारीक बारीक फोडी। त्याला मिक्सरच्या भांड्यात घालते। त्याच्यामध्ये साखर आणि थोडंसं मीठ हवं असेल, काळं मीठ हवं असेल, चाट मसाला हे सुद्धा ॲड करू शकता। तर इथे मीठ आणि साखर घातली आहे मी, आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे बर्फाचे खडे। तुम्ही बर्फाचे खडे घातलात तर हे मस्त असं वाटलं जाईल। थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर मग तो कैरीचा सरबत बनून जाईल। त्याच्यामुळे बर्फाचेच तुकडे घालायचे आणि हे मस्त असं फिरलं ना की एकदम छान असं गारगार कैरीचं खरमाट तयार होतं। वरतून लाल तिखट घालायची, अशी मस्त स्प्रिंकल करायची आणि हे गारगारच असं खायचं। एकदम सुंदर लागतं हे। तुम्हाला माझ्या दोन्ही रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। निरोगी खा आणि निरोगी राहा।